उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावण महिना संपेपर्यंत घरामध्ये चुकूनही या दोन भाज्या बनवू नका, नाहीतर घरामध्ये येईल गरिबी आणि अनेक संकट. 95% महिलांना माहीत नसलेली माहिती. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित मानला जातो. त्यामुळे या काळामध्ये अनेक भक्त मनोभावे भगवान शिवांची पूजा करतात, शिवलिंगावर अभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात, श्रावण सोमवारचे उपवास करतात, काहीजण कावड यात्रा करतात आणि आपल्या श्रद्धेनुसार विविध धार्मिक नियमांचे पालन करतात. असे मानले जाते की श्रावण महिन्यामध्ये केलेली भक्ती, जप, ध्यान आणि पूजा मनाला समाधान देतात. मात्र धार्मिक परंपरांनुसार या काळात काही गोष्टी टाळण्यास सांगितले जाते. या गोष्टींचा उद्देश श्रद्धा, सात्विकता आणि शिस्त टिकवणे हा आहे. त्यामुळे आज आपण श्रावण महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि पूजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया. सर्वात प्रथम भगवान शिवांच्या पूजेबद्दल एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी. शिवलिंगावर कोणतीही वस्तू अर्पण करताना ती स्वच्छ आणि योग्य असावी. आपल्या धार्मिक परंपरेमध्ये भगवान शिवांना बेलपत्र, पांढरी फुले, जल, दूध, चंदन यांसारख्या वस्तू श्रद्धेने अर्पण केल्या जातात. मात्र प्रत्येक वस्तू अर्पण करण्यापूर्वी त्या वस्तूची शुद्धता आणि स्वच्छता पाहणे महत्त्वाचे मानले जाते. शिवलिंगावर कुंकू किंवा सिंदूर अर्पण करण्याची परंपरा सामान्यतः टाळली जाते. भगवान शिव हे वैराग्याचे प्रतीक मानले जातात, तर कुंकू आणि सिंदूर हे सौभाग्य व स्त्री सौंदर्याशी संबंधित मानले जातात. त्यामुळे कुंकू अर्पण करायचे असल्यास ते माता पार्वतीला अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. मात्र शिवलिंगावर कुंकू किंवा सिंदूर अर्पण करण्याऐवजी भगवान शिवांना बेलपत्र, चंदन आणि फुले श्रद्धेने अर्पण करणे अधिक योग्य मानले जाते. मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये शिवमूठ अर्पण करण्याचीही अनेक ठिकाणी परंपरा आहे. शिवमुठीमध्ये तांदूळ, तीळ, गहू किंवा आपल्या परंपरेनुसार इतर धान्य वापरले जाते. पण ही सामग्री स्वच्छ, अखंड आणि कीड लागलेली नसावी याची काळजी घ्यावी. खराब झालेले, कुजलेले किंवा कीड लागलेले धान्य देवाला अर्पण करू नये. तांदूळ अर्पण करताना शक्य असल्यास अखंड तांदूळ वापरण्याची परंपरा आहे. तुटलेले किंवा खराब झालेले तांदूळ टाळले जातात. यामागे धार्मिकदृष्ट्या पूर्णत्व आणि शुद्धतेचे महत्त्व सांगितले जाते. याचप्रमाणे बेलपत्र अर्पण करतानाही काही गोष्टींची काळजी घ्यावी. परंपरेनुसार 3 पानांचे अखंड बेलपत्र भगवान शिवांना प्रिय मानले जाते. त्यामुळे बेलपत्र स्वच्छ आणि शक्यतो खराब नसलेले असावे. त्यामध्ये मोठी छिद्रे असतील, ते कुजलेले असेल किंवा पूर्णपणे वाळलेले असेल तर ते अर्पण करण्याची परंपरा आहे. मात्र बेलपत्राबद्दल एक विशेष धार्मिक मान्यता आहे की ते इतर काही फुलांप्रमाणे सहज शिळे मानले जात नाही. त्यामुळे ताजे बेलपत्र उपलब्ध नसेल तर शिवलिंगावर आधी अर्पण केलेले बेलपत्र स्वच्छ धुवून पुन्हा श्रद्धेने अर्पण करण्याची परंपरा काही ठिकाणी आढळते. त्यावेळी नमः शिवाय या मंत्राचा जप करता येतो. आता मित्रांनो, भगवान शिवांच्या अभिषेकाबद्दलही एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते. हिंदू धार्मिक परंपरेमध्ये शंखाला विशेष महत्त्व आहे. अनेक देवीदेवतांच्या पूजेमध्ये शंखातून जल अर्पण केले जाते. मात्र शिवलिंगाच्या अभिषेकासाठी शंखाचा वापर करू नये, अशी काही शिवपूजन परंपरांमध्ये मान्यता आहे. त्यामुळे भगवान शिवांना जल अर्पण करताना साध्या पात्राचा किंवा अभिषेकासाठी योग्य असलेल्या भांड्याचा वापर करणे पसंत केले जाते. धार्मिक परंपरा प्रदेशानुसार बदलू शकतात. त्यामुळे आपल्या घरातील किंवा स्थानिक परंपरेनुसार पूजा करणे योग्य ठरते. भगवान शिवांना कोणती फुले प्रिय आहेत याबद्दलही अनेक धार्मिक मान्यता आहेत. पांढरी फुले, कण्हेरी आणि बेलपत्र यांसारख्या वस्तू श्रद्धेने अर्पण केल्या जातात.
मात्र केतकीचे फूल भगवान शिवांना अर्पण करू नये अशी प्रसिद्ध पौराणिक कथा आहे. या कथेनुसार ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाबद्दल वाद झाला असताना केतकीच्या फुलाने असत्य साक्ष दिली आणि त्यामुळे भगवान शिवांनी केतकीला शाप दिला. म्हणून शिवपूजेमध्ये केतकीचे फूल वर्ज्य मानले जाते. श्रावण महिन्यामध्ये वस्त्रांबाबतही अनेक कुटुंबांमध्ये विशिष्ट परंपरा पाळल्या जातात. पूजा करताना स्वच्छ आणि साधे कपडे परिधान करणे महत्त्वाचे मानले जाते. पांढरे, हिरवे किंवा भगवे वस्त्र अनेक भक्त श्रद्धेने परिधान करतात. काही परंपरांमध्ये काळा रंग टाळण्याची पद्धत आहे. मात्र मित्रांनो, भक्तीचे खरे महत्त्व कपड्यांच्या रंगापेक्षा मनातील श्रद्धेला आहे. त्यामुळे कपड्यांपेक्षा स्वच्छता, साधेपणा आणि मनाची एकाग्रता यांना अधिक महत्त्व द्यावे. श्रावण महिन्यामध्ये आहाराबाबतही अनेक धार्मिक नियम सांगितले जातात. या काळात अनेक भक्त सात्विक आहार घेण्याचा संकल्प करतात. कांदा आणि लसूण हे तामसिक आहारामध्ये गणले जात असल्यामुळे काही धार्मिक परंपरांमध्ये त्यांचे सेवन टाळले जाते. विशेषतः उपवास, पूजा किंवा धार्मिक अनुष्ठान करणारे लोक आपल्या श्रद्धेनुसार कांदा-लसूण वर्ज्य करतात. यासोबतच मांसाहार, मद्यपान आणि इतर व्यसनांपासून दूर राहण्याची परंपरा अनेक भक्त पाळतात. मित्रांनो, श्रावण महिन्यात उपवास करणाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. श्रावण सोमवार असो किंवा इतर कोणताही उपवासाचा दिवस असो, उपवास करताना शरीराला आवश्यक पोषण मिळेल याची काळजी घ्यावी. फळे, दूध, योग्य प्रमाणात पाणी आणि उपवासाला चालणारे पौष्टिक पदार्थ आपल्या आरोग्याच्या गरजेनुसार घ्यावेत. आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुले किंवा नियमित औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी कठोर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित आहे. तुमच्या मजकुरामध्ये धी इतरांना देऊ नये आणि संध्याकाळी धी खाऊ नये अशी धार्मिक मान्यता सांगितली आहे. मात्र ही सर्वत्र मान्य असलेली धार्मिक सक्ती नाही. काही कुटुंबांमध्ये किंवा विशिष्ट व्रतपरंपरांमध्ये अशा गोष्टींचे पालन केले जाते. त्यामुळे अशा नियमांकडे श्रद्धेचा भाग म्हणून पाहावे, त्यांना सर्वांसाठी बंधनकारक नियम समजू नये. त्याचप्रमाणे घरातील अन्नपदार्थ आणि मीठ याबाबतही वेगवेगळ्या प्रादेशिक परंपरा आढळतात. मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये फक्त काही वस्तू अर्पण करणे किंवा काही पदार्थ टाळणे एवढाच धर्म नाही. या महिन्याचा खरा संदेश संयम, साधेपणा, सात्विक विचार, प्रार्थना आणि आत्मपरीक्षण असा घेता येतो. या काळामध्ये शक्य असल्यास दररोज काही वेळ भगवान शिवांचे नामस्मरण करावे. नमः शिवाय मंत्राचा जप करावा, गरजू व्यक्तीला मदत करावी आणि आपल्या वागण्यात नम्रता आणण्याचा प्रयत्न करावा. पूजा करताना देवाला मोठमोठ्या वस्तू अर्पण करण्यापेक्षा श्रद्धा आणि स्वच्छ मन महत्त्वाचे आहे. शिवलिंगावर जल अर्पण करताना घाई करू नये. परिसर स्वच्छ ठेवावा. मंदिरातील नियमांचे पालन करावे आणि इतर भक्तांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. देवपूजा ही केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून मन शांत करण्यासाठी आणि चांगले आचरण करण्याची प्रेरणा मिळवण्यासाठीही असते. म्हणून मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये काय करायचे आणि काय टाळायचे याबद्दल आपल्या घरातील परंपरा, कुलाचार आणि स्थानिक धार्मिक पद्धती यांचा आदर करा. एखादी गोष्ट धार्मिक मान्यतेनुसार निषिद्ध सांगितली असेल तर तिच्यामागील श्रद्धा समजून घेऊन तिचे पालन करा, पण कोणतीही परंपरा दुसऱ्यावर जबरदस्तीने लादू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पवित्र महिन्यामध्ये मन, वाणी आणि कृती यामध्ये शुद्धता ठेवण्याचा प्रयत्न करा. भगवान भोलेनाथांना बेलपत्र अर्पण करताना श्रद्धा असू द्या, जल अर्पण करताना नम्रता असू द्या, मंत्रजप करताना मन एकाग्र असू द्या आणि उपवास करताना संयम असू द्या. कारण मित्रांनो, भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी केवळ बाह्य पूजा पुरेशी नसून आपल्या आचरणातही चांगुलपणा असणे आवश्यक आहे. त्यामुळे या श्रावण महिन्यात वाईट सवयींपासून दूर राहण्याचा,
चांगले विचार करण्याचा आणि गरजूंच्या मदतीला धावून जाण्याचा संकल्प करूया. हर हर महादेव.